आणि मराठा आरक्षण प्रश्नी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजे बोलतायत. थेट जाऊयात दिल्लीमध्ये. राष्ट्रपती महोदयांनी आम्हाला मराठा समाजाच्या ज्या व्यथा आहेत आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आज आम्हाला वेळ दिला होता. प्रथमतः मी सगळ्या पक्षातले खासदार, प्रामुख्याने जे आमचे डेप्युटी स्पीकर आहेत राज्यसभेच्या खासदार वंदनाताई चव्हाण, शिवसेनेचे गटनेते लोकसभेचे खासदार विनायक राऊत, जे पत्रकार परिषदेला उपस्थित नाही आहेत पण त्याची फ्लाईट असल्यामुळे ते गेले, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार येणार होते पण तब्येत बरी नसल्यामुळं काँग्रेसने आमदार संग्राम थोपटेंना पाठवलेलं आहे. मी संभाजी छत्रपती सर्वांचा मनापासून प्रथमतः आभार व्यक्त करतो. महामहिम राष्ट्रपतीजींना आम्ही सविस्तर पद्धतीने 20 ते 25 मिनिटं जी आमची बैठक झाली त्यात आम्ही सविस्तर पद्धतीने सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपली सगळी बाजू मांडलेली. सुरुवात करत असतानाच आम्ही त्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे 1902ला देशात पहिलं आरक्षण दिलं होतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाला ज्याच्यात समाविष्ट केलं होतं हे त्यांना आम्ही सांगितलं. आणि मला आनंदाने सांगायचं आहे की स्वतः राष्ट्रपतीजी म्हटले की राजश्री छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत. आणि 1902च्या नंतर आपल्याला ब्रिटिशच्या राजवटीत सुद्धा आपल्याला कसं आरक्षण मिळालं तेही आम्ही त्यांना सांगितलं. आणि 1967 परत सेंटर ओबीसी मध्ये इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी हे आपल्याला आरक्षण कसं मिळालं, 1967च्या नंतर ते आपलं उडलं, ही सुद्धा त्यांना सगळी आम्ही पार्श्वभूमी सांगितली. मग देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण मिळावं एक प्रवर्ग तयार करून हा दिला. त्याच्यासाठी सगळ्यांची सहमती होती. दुर्दैवाने तो 5 मेला तो टिकला नाही आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास, आर्थिक, शैक्षणिक राहिलेला नाही आहे, तो फॉरवर्ड क्लास किंबहुना डॉमिनेटिंग क्लास, पुढारलेला वर्ग आहे, असंही आम्ही त्यांच्या कानावर सगळं घातलं. आणि हे होत सगळं असताना एक अधिकार अबाधित आहेत. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की 102 घटना दुरुस्ती तसं काही दिसत नाहीये म्हणून 105 घटना दुरुस्ती केली आणि राज्याला अधिकार हे अबाधित आहेत हे असं स्पष्टपणाने सांगितलं. आम्ही सुद्धा केंद्र सरकारचं कौतुक केलं. कौतुक करत असताना सुद्धा लोकसभेत आणि राज्यसभेत तेच आम्ही राष्ट्रपतीजींना सांगितलं की 50%च्या वर जर आपल्याला जर तिथं जायचं असेल, राज्याला अधिकार जे दिलेत आपण आम्हाला द्यायचं असेल, बाकीच्या राज्यांना जसे दिले, तामिळनाडू, छत्तीसगड किंबहुना तेलंगणा असेल जसे दिलेत, पण इंदिरा साहनी केस सरळ म्हणते की तुम्ही 50%च्या वर देऊ शकत नाही. 50%च्या वर तुम्हाला कॅप वाढवायचा असेल तर तुमची असामान्य परिस्थिती म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन्स पाहिजेत. आता इंदिरा साहनीच्या केसमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं 1992च्या केसमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय की फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे दूरवर आणि दुर्गम जर तुमचा भाग असेल तर ते तुम्हाला ते आरक्षण 50%च्या वर मिळू शकते. म्हणजे आम्हाला 102 घटना 105 घटना दुरुस्तीचा राज्याला अधिकार दिले असले तरी आपण त्यात पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना विनंती केली की ही व्याख्या ह्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे
जर आपल्याला बदल करता आली आणि आपण जर पार्लमेंटला किंबहुना ज्यांना ज्यांना सांगायचं तिथं आपण जर सांगू शकला तर खऱ्या अर्थाने राज्याचे अधिकार हे अबाधित राहतील असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मग आम्ही त्यांना सांगितलं की हे होतच नसेल, जर राज्याचे अधिकार अबाधित ठेवायचे असतील आणि हा शब्द जर व्याख्या बदलायची असेल, फार फ्लंग आणि रिमोट, दूरवर आणि दुर्गम बदलायचा येत नसेल तुम्हाला, तर मग आम्हाला 50% कॅप वाढवून द्या. 50% कॅप वाढवून द्या म्हणजे कसं, उदाहरण EWS कसं वाढवलेलं आहे तसं आम्हाला तुम्ही केंद्र सरकारने ते वाढवून द्यावं. हा आम्ही त्यांना दुसरा पर्याय सांगितला. ही झाली केंद्राची जबाबदारी. आम्ही राज्य सरकारची सुद्धा काय जबाबदारी ही सुद्धा आम्ही त्यांच्या पुढं चर्चा केली. राज्य सरकारने सुद्धा पहिल्यांदा आपल्याला सामाजिक मागास, आर्थिक, शैक्षणिक करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला सामाजिक मागास आपण सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण राज्याचे अधिकार अबाधित असले तरी आपल्याला SCBC स्वतःला करून घेऊ शकत नाही. उद्या आपल्याला केंद्रात सुद्धा वाढवून घ्यायचे असतील तरी आपण स्वतःला SCBC झालो नाही तर त्याच्यात काही अर्थच राहणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या आमच्या सविस्तरपणाने आमच्या सर्वांच्याकडे त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यांनी हे शब्द वापरले की मी तुम्हाला पेशंट हिअरिंग दिलेलं आहे. पेशंट हिअरिंग म्हणजे मी तुमचं शांतपणाने सगळं ऐकून घेतलेलं आहे, मला थोडा वेळ द्या, याचा मी अभ्यास करतो आणि पुढची दिशा काय असेल हे आम्ही तुम्हाला कळवतो असं राष्ट्रपतीजींनी सांगितलं. आणि एकंदरीत आम्ही समाधानी आहोत. चांगल्या पद्धतीने ते आमच्याकडनं, नुसतं माझ्याकडून नाही तर त्यांनी सगळ्या खासदारांच्याकडनं, आमदारांच्याकडनं आपापले मत जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ त्यांनी दिला. आणि म्हणून मी राष्ट्रपतीजींचं मनापासून परत एकदा आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही सर्व पक्षातल्या सर्व खासदारांच्या वतीनं आणि आमदारांच्या वतीनं सगळ्या पक्षातल्या वतीनं आम्ही मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.